सतयुगाचा आरंभ 2012, कलियुगाचा विनाश 2012, कलंकी अवतार 2012, कल्की अवतार 2012। ही कथा विवेकानंदाची, नरेंद्राच्या बालपणीची। माता बोले पुत्राला, लहान ज्ञान नरेंद्राला, विष्णूची मूर्ती आणून दे मला, आजच्या पूजेला मूर्ती नरेंद्राने खरेदी केली। हातात घेऊन वाट चालली, समोरून भरधाव वेगात टांगा आलेला। रस्त्यावरती लहानगी एक दंग खेळण्याला, समय सूचकता नरेंद्राची, न परवा राहिली विष्णू मूर्तीची। हातातून मूर्ती सुटली, ती खाली पडून फुटली। धाव मुलीकडे घेतली, घट्ट पकडून मुलीला, केले त्या रस्त्याच्या बाजूला। प्राण लहानगीच वाचविला, विवेकानंद मनी दुखावला। नरेंद्र घरी परतला, आईने त्याला पाहिला, हाती नरेंद्राच्या मूर्ती नव्हती, अश्रू नयनातून ओघळती। कथा फुटलेल्या मूर्तीची व वाचलेल्या लहानगीची, नरेंद्राने आईस सांगितली। आईने विवेक कथा ऐकली, नरेंद्राचे अश्रू आई पदराने पुसिते। नरेंद्राच्या पाठी आई शब्बासकी ही देते। आई म्हणे, नरेंद्र बाळा, समय सूचकता योग्य ही काळा। जरी मातीची मूर्ती फुटली, तुझी विवेक मूर्ती टिकली। तीच कृष्ण मूर्ती समजली, तू सत्कर्माने तीस पूजली, ज्याने लहानगी वाचली। सतयुगाचा आरंभ 2012, कलियुगाचा विनाश 2012, कलंकी अवतार, कल्की अवतार 2012।